नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो. राज्यातील डीएड व बीएड धारकांकरता आताची आनंदाची बातमी. राज्यातील डीएड व बीएड अर्थधारक पात्र उमेदवारांची नियुक्ती आता जिल्हा परिषदेच्या शाळेत होणार आहे आणि त्याबाबत शासन परिपत्रक सुद्धा काल 5 तारखेला निघालेलं आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या डीएड बीएड धारक मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अनुसार जिल्हा परिषदेच्या 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या 2 शिक्षकांपैकी 1 शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकांमधून नियुक्त करावयाची तरतूद करण्यात आली आहे. यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्व शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही. अशा ठिकाणी सदर पद रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. राज्यात डीएड व बीएड अर्थधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यास्तव त्यांना देखील अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. यास्तव 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक व डीएड बीएड अर्थधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय पहा मित्रांनो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी 1 सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बीएड अर्थधारक बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी याबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी पुढीलप्रमाणे विहित करण्यात आलेल्या आहे. डीएड बीएड अर्थधारक बेरोजगार उमेदवार असल्यास या सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील. डीएड व बीएड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे, सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार हक्क नसेल. सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी राहील, परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधी करता दरवर्षी नूतनीकरण करता येईल. सर्वसाधारण तरतुदी पुढीलप्रमाणे पहा मित्रांनो. मानधन हे 15,000 प्रति महिना कोणत्याही इतर लाभा व्यतिरिक्त मिळेल. एकूण 12 रजा देय असतील. एकूण देय रजेपेक्षा जास्त रजा हा विनावेतन असतील. कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील. जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक राहील. नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी ही संबंधित व्यक्तीची राहील. या आशयाचे बंधनपत्र हमीपत्र घेण्यात यावे. बंधनपत्र हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती, विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा, करार पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही व सक्षम पदाधिकारी यांनी विशेष परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी करारनाम्यामध्ये उल्लेखित कालावधी संपवण्यापूर्वी करार पद्धतीवरील सेवा समाप्त केल्यास त्यास हरकत आक्षेप राहणार नाही याचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानंतर अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकाप्रमाणे असतील. 7वं आहे, प्रत्येक जिल्ह्यांसाठी संबंधित शिक्षणाधिकारी, प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागून नियुक्ती आदेश द्यावेत. 8वं आहे, सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकता असल्यास आयुक्त शिक्षण यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्या. 9वं आहे, नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील. 10वं आहे, करार पद्धतीने नियुक्त करावयाच्या शिक्षक शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात यावी. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे, माहिती व आधार सामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील. 12वं आहे, करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपवलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील. शाळेची पटसंख्या 20 पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले सेवानिवृत्त शिक्षक
व DED BED अर्थधारक कंत्राटी शिक्षकांची सेवा नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील. नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यावर कंत्राटी शिक्षकांची सेवा संपुष्टात येईल. त्यानंतर आहे करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपविलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशी कोणतीही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी. त्यानंतर करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राहील. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.